माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी शेवटी महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहे ब्युटीबद्दल, साडी ड्रॅपिंगबद्दल. हाय मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्वजणी? मजेत ना? आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण की माझ्या यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला सगळ्यात पहिली नोटिफिकेशन येईल. आणि हो, माझे व्हिडिओ आवडतात की नाही कमेंट करत जा. तुम्ही सगळेजण व्हिडिओ बघताय पण कमेंट करत नाही, तर असं नका करू. कमेंट केल्यानंतर मलाही समजतं की मी कसं करते. माझ्याकडून काही चुका होत असतील तर त्याही सांगा, मी त्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. काही वाटलं चुका तर मला नक्की सांगा, आणि काही मला सजेस्ट करावंसं वाटत असेल की तू हा व्हिडिओ टाक किंवा आम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, तर मी त्याचाही प्रयत्न करेन. म्हणून सांगते की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मला कमेंट करा, लाईक करा आणि शेअरही करा, कारण की माझ्या ज्या काही माहिती आहेत त्या तुमच्या मैत्रिणींना, बहिणीला, आईला सगळ्यांसाठी उपयोगी आहेत. तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आज आहे होळी, तर होळीच्या निमित्तानं पुरणपोळी आमच्या पद्धतीनं कशी करतात मी ती तुम्हाला सांगणार आहे. तर चला, आज आपण पुरणपोळीचा स्वयंपाक बघू, आणि त्यासोबतच मी होळीला कशी रेडी झाले, आणि आज पौर्णिमा पण आहे, तर पौर्णिमेला मी काय करते हे सगळं आजच्या ब्लॉगमधून शेअर करणार आहे. तर मैत्रिणींनो, मुलांचा डब्बा आणि घरची कामं उरकताना मनात विचार आला की आपण घराची साफसफाई तर करतोच, पण आपल्या स्वप्नांवर बसलेली धूळ कधी झटकणार. म्हणून आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर इथे आम्ही पाणी टाकून डाळ शिजवून घेतो, आणि त्यानंतर ही अशी बारीक करून घ्यायची, आणि याच्यामध्ये नंतर मी हा गूळ टाकून मग ते पुरण आम्ही तयार करतो. कोणी आधीच याच्यामध्ये गूळ टाकून डाळ शिजवतं, पण आमच्याकडे असं करत नाही. पहिले फक्त डाळ शिजवतो, त्यानंतर डाळ बारीक वाटून झाल्यानंतर मग त्यात गूळ टाकून ते पुरण तयार करून घ्यायचं असतं. तुम्हीही कसं करता पुरण कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आत्ताच होळी येऊन गेली, पण होळी म्हणजे फक्त रंग खेळणे किंवा पुरणपोळी खाणे एवढेच मर्यादित आहे का? नक्कीच नाही. होळी हा सण आपल्याला जुन्या वाईट गोष्टी सोडून नवीन आणि तेजस्वी आयुष्याकडे जाण्याची संधी देतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत होळीचे महत्त्व आणि असे काही प्रेरणादायी विचार जे तुमचे आयुष्य बदलून टाकतील. जसे की वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर ऋतू बदलतात, तर बदलाच्या काळात वातावरणातील जंतू नष्ट करण्यासाठी आणि शरीरातील आळस झटकून चैतन्य निर्माण करण्यासाठी होळी पेटवली जाते. तसंच जसं की आपण आपल्या चेहऱ्यावर ग्लो वाढण्यासाठी आधी डेड स्किन काढतो, तसंच आयुष्यात प्रगती करण्यासाठी मनातले जुने आणि नकारात्मक विचार काढून टाकणे गरजेचे आहे. हीच खरी मनाची होळी आहे, बरोबर की नाही? तर इथे मी आमच्या पद्धतीने आमटी करत आहे. फक्त साधा सिंपल मसाला आहे. माझ्या आईने एक मसाला करून दिलेला आहे, तो मी यात टाकते. आणि तिखट, हळद, आणि याच्यामध्ये मी जो आता तुम्हाला येल्लो कलरचा जो गोळा दाखवला ना, तर तो पुरणाचा होता. जे मी पुरणाची डाळ वाटली ना, त्यावेळेस आम्ही तो एक छोटासा ठेवतो आणि तोच ह्या फोडणीमध्ये आम्ही टाकत असतो. कोणी टाकत नाही, पण आता मला सवय झाली आहे, आणि याच्यामुळेच आमटी खूप छान आणि टेस्टीही लागते. इथे आमटी मस्तपैकी असं मसाला एकदम फ्राय करून घेता येईल, आणि आमटी तयार झाली आहे. खूप छान झाली होती बरं का आमटी. जशी होळीत लाकडे जळून राख होतात, तसाच आपण आपल्या मनातील राग, द्वेष आणि अहंकार जाळून टाकला पाहिजे. म्हणूनच ही होळी साजरी करत असावं असं मला तरी वाटतं.
दुसऱ्याने तुमच्यावर कोणता रंग टाकावा हे कदाचित तुम्ही ठरवू शकणार नाही, पण स्वतःचे आयुष्य कोणत्या रंगाने सजवायचे हे मात्र तुमच्याच हातात आहे, हो की नाही? होळी आपल्याला काय शिकवते बरं, की जसं की दुसऱ्याने तुमच्यावर काहीही केलं तरी आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. परत रंगाच्या विविधतेप्रमाणे नवनवीन कौशल्ये आत्मसात करायची. आजूबाजूला कितीही राख असली तरी तुमचे लक्ष होळीच्या प्रकाशावर असावे. म्हणजेच जसे की आजूबाजूला कितीही लोक तुम्हाला टोचून बोलणारे असू देत किंवा काहीही असू देत, बाकीचं सोडून द्यायचं. लोक काय बोलतात ते काही नाही, पण आपलं फक्त लक्ष होळीच्या प्रकाशावर असावे, म्हणजेच आपल्या कामावर लक्ष असावं. क्षमा करायला शिकायचं. होळी म्हणजे होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणत आनंदाने एकत्र येणे. मनातील अडी काढून टाकायच्या आणि सगळं काही जुनं विसरून नव्याने आपल्या जीवनाला सुरुवात करायची. जर तुमच्या मनात कोणाबद्दल कटुता असेल किंवा एखादी जुनी अपयशाची आठवण तुम्हाला त्रास देत असेल, तर या होळीला ती आठवण मनातल्या मनात त्या अग्नीला अर्पण करा. जोपर्यंत जुने जळत नाही ना, तोपर्यंत नवीन पालवी फुटत नाही. त्यासाठी जुन्या गोष्टी सगळ्या विसरून जाऊन नवीन गोष्टींना सुरुवात करायची असते. त्यासाठीच ही होळी येते. आयुष्यात आलेली संकटे हे रंगासारखे असतात. कधी काळा रंग येईल तर कधी लाल. पण लक्षात ठेवा, सर्व रंग एकत्र आल्याशिवाय आयुष्याचे चित्र पूर्ण होतच नाही. कारण की सुख दुःख आलं ना तरच या आयुष्याला मजा येते, नाहीतर मजाच नाही, हो की नाही? तर मी इथे माझी सत्यनारायणच्या पूजेची तयारी केली, कारण की पौर्णिमा संध्याकाळी लागणार होती आणि सगळी काही पूजा मी संध्याकाळीच केली. मग उंबरठा पूजन, देवपूजा आणि तसंही सत्यनारायणची पूजा ही संध्याकाळीच करायची असते. तर मी पहिले स्वयंपाक करून घेतला आणि त्यानंतर इथे छानशी अशी पूजा करून घेतली. पूजा म्हणजे मी सगळी मांडणी करून घेतली, कारण की पहिले पुरणपोळी करून ठेवली आणि मग निवांत मी पूजा केली. आणि ना असं सण असला ना की वातावरण अगदी खूप छान उत्साही असतं आणि त्यात माझी सत्यनारायणची पूजा, त्यामुळे तर अगदी खूप छान वाटतं. अगदी मन प्रसन्न असतं माझं त्या दिवशी. एवढं छान वाटतं ना, एवढं सगळे दिवसभर काम करूनही संध्याकाळी जेव्हा ही पूजा मांडली ना तेव्हा अगदी मन शांत, एकदम शांत. तुम्ही करून बघा, खूप भारी वाटतं मनाला, खूप प्रसन्न वाटतं आणि घरातही खूप छान वातावरण असतं. इथे छान अशी पूजा मांडली मस्तपैकी. इथं सत्यनारायणची पूजा आहे, तर इथे ती पोथी मी वाचन केली आणि त्यानंतर मी आरती करून घेतली. देवपूजा झाल्यानंतर अगदी मस्त वाटते ना देवघर, आणि पूजाही मांडलेली. तुम्हाला कशी वाटली? पूजा झाल्यानंतर लगेचच इथं मी तयार झाले. साधीच तयार झाले होते, कारण की एवढं सगळं करून आहे ना फार थकल्यासारखं झालेलं होतं. कारण की सत्यनारायणची पूजा होती तर परत शिराही बनवावा लागला. पुरणपोळी होती तरीही त्यासाठी शिरा बनवावाच लागतो थोडा तरी. त्याच्यामुळे त्याची पूजाची मांडणी सोपीवर का मांडणी, काही एवढा वेळ नाही लागत पूजेला. पण थोडंसं, कारण की घरातही परीक्षेचं वातावरण होतं, तर परीक्षेची तयारीही चालू होती. माहिती आहे, छोटं जरी असलं ना तरी परीक्षा म्हणलं की थोडाफार अभ्यास घेणं आलाच थोडा थोडा रोज. आणि त्यात होळी, परत पुरणपोळी म्हणल्यावर तर मग काय, तर सगळा स्वयंपाक वगैरे. मग शेवटी असं वाटलं की जाऊ द्या, आता साधंच साडी घालून पटकन पूजा करून यावी. त्यामुळे इथे मी काही मेकअप केला नाही आहे, पण लवकरच आपल्या चॅनलवर मी ब्युटी टिप्स शेअर करणार आहे आणि तसाच फुल व्हिडिओही येणार आहेत. पण शॉर्ट व्हिडिओमधून मी 7 डेजमध्ये मी तुम्हाला वेगवेगळ्या टिप्स सांगणार आहे, काही ट्रिक्स सांगणार आहे. म्हणून म्हणते की माझ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या मैत्रिणींनाही शेअर नक्की करा.
तर आज होती पौर्णिमा, तर सत्यनारायणची पूजा, देवपूजा आणि उंबरठा पूजन, पुरणपोळी, आमच्या पद्धतीची पुरणपोळी आणि जे काही मी म्हणजे जे केलं आहे सगळं काही, तर तुम्हाला सगळं कसं वाटलं? आणि हो, तुम्हीही करून बघा पौर्णिमेला सत्यनारायण घरच्या घरी. खूप छान, खूप प्रसन्न वाटतं. मला तर खूप आवडतं, खूप भारी वाटतं. थोडंसं सण असले की होती, पण पौर्णिमेला असं दुसरं काही सण जर नसेल ना, तर फक्त सत्यनारायणचीच पूजा असते आणि त्याला काहीच वेळ लागला नाही, अगदी 20 मिनिटात झाली. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करा. कमेंटमध्ये मला नक्की सांगा की अजून तुम्हाला माझ्याकडून ब्युटी टिप्समधल्या कोणत्या टिप्स हव्या आहेत. आता मी शॉर्ट व्हिडिओमधून ब्युटी टिप्सही लवकर शेअर करेन. तरीही तुम्ही मला अजूनही सांगा की तुम्हाला अजून काय डिटेल हवी आहे माझ्याकडनं, आणि तुम्ही माझ्याशी बोलाल ना तेव्हा मलाही व्हिडिओ टाकण्यासाठी जास्त मोटिव्ह भेटेल तुमच्याकडून. पण तुम्ही मला कमेंट नाही ना केली तर मला नाही समजत की तुम्ही बघताय नाही बघत आहे, कोण बघते म्हणजे मेन, किंवा मग तुम्हाला काय हवं आहे माझ्याकडून हे मला नाही कळणार. म्हणून म्हणते की तुम्ही मला कमेंट करा. कमेंट केल्यावर मलाही उत्साह येईल की नाही, माझे व्हिडिओ हे बघतात ते कमेंट करतात, मग मी टाकला पाहिजे असं मला वाटेल. आणि हो, काही माझ्याकडून चुका झाल्या असतील तर त्याही नक्की सांगा, कारण की मीही सुधार करीन त्याच्यामध्ये. आणि अजून काही म्हणजे साडी ड्रॅपिंग किंवा साडी बॉक्स फोल्डिंग जे काही असेल, हेअरस्टाईल झालं, काहीही तुम्ही मला सांगा. मला जर येत असेल किंवा मी तुम्हाला सांगू शकत असेल तर मी नक्की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते हेही मला कमेंट करून सांगा. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत बाय.